आणि क्षितिज सरांसोबत आधी नाटक केलं होतं, आता सिनेमा. सो तशी एक कॅरेक्टर ग्रोथ पण होती, कारण त्याच्यात मी 10 वर्षाचा होतो, यात मी 21 वर्षाचा आहे. सो ती तशी ग्रोथ पण मला मिळाली. आणि मला रेणुकाताई आणि ऋता दोघांसोबत काम करायचं होतं. आणि कॅरेक्टर जेनझी होतं, खूप रिअलिस्टिक ग्राउंडेड पोर्ट्रेयल ऑफ अ जेनझी आहे फिल्ममध्ये. त्यामुळे अशा प्रकारे कधी कुठल्या त्या वयोगटातल्या त्या जनरेशनच्या मुलगा किंवा मुलीला दाखवलेलं नाहीये, जसं आम्हा दोघांना दाखवलं या सिनेमामध्ये. जसं वेकअप सेड, दिल चाहता है या यांनी एक जनरेशन डिफाईन केली होती, तसंच उत्तर सुद्धा एक जनरेशन डिफाईन करेल याची खात्री आहे मला. फॅन्टॅस्टिक. आणि ऋता, तू फार गोड दिसतेस, अप्रतिम काम करतेस आणि तुझ्या चित्रपटांची निवड पण फार सुंदर असते. तर उत्तर हा सिनेमा कसा होता तुझ्यासाठी? खूपच स्पेशल. एक तर मी क्षितिज सरांची मेजर फॅन आहे, म्हणजे मला त्यांचं लिखाण आवडतं. 2 स्पेशल मी खूप फॅन आहे. आणि मला असं झालं की ते प्रत्येक वेळी कुठलंही काम बघून ही लेट्स अस नो की यू नो हे कसं झालं आहे, काय झालं आहे. तर ते मला असं वाटतं की समोरच्याला कामाची पावती देणं, ते खरंच खूप, म्हणजे हे खूप मोठं मन लागतं हे करायला. तर आय हॅव बीन अँड ही हॅज ऑलवेज सपोर्टेड मी सगळीकडे. आणि जेव्हा त्यांची फर्स्ट फिल्म आहे आणि ते असं म्हणाले की असं असं करतोय, तर तुला आवडेल का शिप्रा करायला, तर डेफिनेटली. आणि आणि ऑल्सो विषय, म्हणजे मला असं होतं की रोज आईला खूपच ग्रँटेड धरलं जातं. तर ह्या निमित्ताने अशी एक फिल्म केली आहे ज्याने तिला एक्झॅक्टली कळेल की आम्हाला तिच्याबद्दल काय वाटतं. कारण बऱ्याचदा मला असं वाटतं की ती एकमेव व्यक्ती असते जिला आपण कधीच सांगत नाही की आपल्याला काय वाटतंय, आपण जस्ट गृहीत धरतो की ती आहे. बट हे सगळ्या आयांसाठी, ही पूर्ण फिल्म सगळ्या आयांसाठी आहे. अँड आय एम व्हेरी शुअर की याच्यानंतर आई मुलामधलं किंवा आई मुलीमधलं अंतर थोडं कमी होईल.